नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ हा खूप भावनिक असणार आहे, कारण ह्या व्हिडिओ मागे खूप साऱ्या वेदना आहेत, भावना आहेत आणि खूप साऱ्या आठवणी आहेत. व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये आमच्या सर्वांच्याच जवळच्या दोन व्यक्ती आमच्यापासून दूर गेलेल्या आहेत. त्यामुळे मला हा व्हिडिओ करायचा होता. पहिली व्यक्ती म्हणजे आमच्या गावचा सर्वांचा लाडका, मित्रांच्या मनावर अधिराज्य करणारा आमचा निखिल तात्या. 2025 मध्ये 19 जुलै 2025 तारीख होती आणि रात्री 10 वाजता भाऊचा ॲक्सिडेंट झाला आणि भाऊ आमच्यापासून कायमचाच दूर गेला. तर विचार पण केला नव्हता की अशी कधी गोष्ट होईल आणि एवढं दुःख आमच्या नशिबी येईल. थंबनेलला तर मी टाकलेलंच आहे की एक गेला म्हणून काय झालं. निखिल तात्या गेला म्हणून खूप खूप काही गोष्टी झाल्या, कारण तो असा व्यक्ती होता की त्याच्या व्यतिरिक्त आम्ही असं कुठं फिरायला पण जायचो नाही किंवा गावात कोणत्या पार्टी असायच्या त्या पार्टी पण व्हायच्या नाहीत. तो असला तरच सगळं. म्हणजे माझा मोठा भाऊ आहे श्रीधर, मी सातारला राहायचो, निखिल तात्या पण सातारलाच राहायचा. मग आमच्या गावाकडे काही पार्टी बिर्टी असली तर मला श्रीधर फोन करायचा की भैया येणार आहेस का तू. मी म्हणायचो की अरे मला नाही जमणार, पण तो म्हणायचा अरे निक्या पण आहे. मग मी म्हणायचो भावा येतो, मी त्याच्याबरोबर येतो. म्हणजे त्याचं बॉन्डिंग आमच्यावर इतकं क्लोज होतं ना. आणि भाऊचा स्वभाव तर खूप रॉयल होता. कधी म्हणजे कोणत्या गोष्टीला तो नाही असं म्हणणारच नाही, बाबा करायची तर करायचीच, नाही का. आणि खोडकर पण खूप होता, म्हणजे गावात त्याचं असं म्हणजे सगळ्यांना हसवत विसवत असणार असं व्यक्तिमत्व होतं त्याचं. पण ते म्हणतात ना, जे सर्वांना आवडतं तेच देवाला आवडतं, अशी काहीतरी परिस्थिती झाली आणि भाव आमच्यापासून दूर गेला. म्हणजे खूप आठवणी आहेत त्याच्यासोबतच्या, आठवणी म्हणजे कधी विसरणारच नाहीत. कारण गावात असा कोणताच प्रोग्राम नव्हता की तिथं निखिल तात्या नसायचा. म्हणजे कोणता पण छोट्यातला छोटा कार्यक्रम असला तरी म्हणजे आम्ही सगळेच असायचो, पण त्यात तो पण असायचा. मग आता जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा असं त्याचं असं वाटतं की बाबा निकी असता तर आपण हे केलं असतं, निखिल तात्या असता तर आपण ते केलं असतं. म्हणजे प्रत्येक चांगल्या गोष्टीत त्याची आठवण येते का तर येते. निखिल तात्या गेल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी झाल्या, म्हणजे इतक्या आठवणी आहेत ना. म्हणजे श्रीधर म्हणजे माझा मोठा भाव आणि निखिल तात्या म्हणजे त्यांचं जरा बॉन्डिंग चांगलं होतं. मग ते गणपतीला वगैरे पुण्याला विसर्जन असायचं तेव्हा दोघं यायचे, मग आम्ही सगळे मिळून सिटीमध्ये जायचो, नाचायचो वगैरे. खूप सारा एन्जॉय केला आहे त्याच्यासोबत. आणि हे सगळं विसरणं शक्यच नाही आणि ते विसरणार पण नाही कधी. त्याच्यासोबतच्या सगळ्या अशा चांगल्याच आठवणी आहेत, कधी अशी कोणती वाईट गोष्ट नाही किंवा काय नाही. म्हणजे भाऊचं जाणं हे कोणाला मान्यच नव्हतं, कारण जेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे त्या दिवशी काय झालं, तो चौकातनं निघालेला आणि त्याच्या पूर्ण एक गाडी अचानक क्रॉस झाली त्याला आणि त्यानं अचानक ते बघितल्यामुळे त्यानं डायरेक्ट ब्रेक दाबले आणि तो खाली पडला. पण त्याच्या डोक्याला जरा मेजर इंजुरी झाली होती, त्यामुळं भाऊला ते सहन झालं नाही आणि भाऊ आपल्यापासून दूर गेला. म्हणजे एवढे मोठे ॲक्सिडेंटवर पण माणसं त्यातून वाचतात, पण त्या दिवशी भाऊ म्हणजे असं जाण्यासारखं काही नव्हतंच. वेळ वाईट होती का नशीब वाईट होतं ते देव जाणे. पण मित्रांनो, तुम्ही पण जर गाडी चालवत असताना आहे ना, आपली काही चुकी नसते, पण पुढचा कसा गाडी चालवतोय काय होतंय त्यावर सगळं डिपेंड असतं. म्हणजे गाडी चालवताना तुमचं चारही दिशेला नजर पाहिजे की बाबा कोण कसा येतोय, कारण आत्ता इतकी वाहने वाढली आहेत आणि त्यामुळे ॲक्सिडेंटचं पण प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घेणंच आत्ता तरी म्हणजे महत्त्वाचं वाटतंय. एखाद्या कामाला जायला थोडा लेट झाला तरी काय होत नाही, 2-3 मिनटं इकडं तिकडं झालं म्हणून एवढं काय होत नाही की तुम्हाला कोण फाशीला जायला लटकत नाही. पण मित्रांनो, सगळं पुन्हा भेटू शकतं, पैसा भेटू शकतं, सगळं भेटू शकतं, पण गेलेला व्यक्ती हा कधी पुन्हा येऊ शकत नाही. व्यक्ती गेलेल्याचं दुःख काय असतं ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या कोणाच्या नशिबी असला म्हणजे प्रसंग घडू नये त्यासाठी तुम्ही पण काळजी घेत जावा, गाडी हळू चालवत जावा. आणि आमचा निखिल तात्या जरी आमच्यापासून लांब गेलेला असला तरी त्याच्या आठवणी आहेत ना, म्हणजे तो आहे असा सदैव आमच्या हृदयात जिवंत राहील. दुसरा व्यक्ती म्हणजे आमच्या सर्व कुटुंबातला लाडका मेंबर म्हणजे आमचा धनुदादा. आत्ता गेल्या नोव्हेंबर महिन्यात त्याने सुसाईड केली. म्हणजे मी तर स्वप्नात पण विचार केला नव्हता की भाव असं कधी करत. म्हणजे तो त्या माइंडसेटचा नव्हताच की तो सुसाईड करेल किंवा काय असं.
जेव्हा ती संध्याकाळी मित्रांकडनं मला बातमी कळली तेव्हा पायाखालची जमीनच सरकली होती. म्हणजे भाऊ 2 वर्ष माझ्यासोबत पुण्यात रूमवर राहिला आणि त्याच्यासोबतच्या ज्या आठवणी होत्या त्या सर्व अशा पुढं दिसायला लागल्या आणि डोळ्यातलं पाणी काही थांबतच नव्हतं. म्हणजे भाऊचं स्वप्न होतं की USA ला जायचं जॉबला. म्हणजे त्यानं हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि त्याची इच्छा होती की बाबा मी जावं बाहेर. आणि काही कारणास्तव त्याचं विजाचं कॅन्सल झालं होतं, इंटरव्ह्यू का काहीतरी असं इश्यू झाला होता. त्यामुळे भाऊला ते सहन झालं नाही आणि घरी एकटा असल्या कारणाने त्यानं हा डिसिजन घेतला. डिसिजन तसा हा चुकीचाच आहे, पण त्यानं कसा घेतला, काय घेतलं सगळं देव जाणे. म्हणजे नोव्हेंबर महिना होता, 22 तारखेला माझ्या मोठ्या भावाचं लग्न होतं. तो लग्नाला सुद्धा आलता. लग्नाला आम्ही इतका एन्जॉय केला, नाचलो वगैरे. म्हणजे दिवसभर तो माझ्यासोबत होता. तो एक दिवस अगोदर आलता, दुसऱ्या दिवशी दिवसभर तो माझ्यासोबत होता आणि दुसऱ्या दिवशी तो गेला आणि एक दिवस सोडून त्याचा काहीतरी इंटरव्ह्यू होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये काहीतरी रिजेक्शन झालं म्हणून भाऊने हा डिसिजन घेतला. म्हणजे या डिसिजनमुळे आमच्या फॅमिलीला खूप मोठा धक्का बसला होता. म्हणजे दुःखाचा डोंगर जसा कोसळतो ना तशी परिस्थिती निर्माण झाली होती. कोणाच्या ध्यानीमनी पण नव्हतं की भाऊ असा डिसिजन घेईल. म्हणजे कधीच असं आम्ही इमॅजिन पण केलं नव्हतं की असं कधी होईल. म्हणजे त्यानं केलं ते चुकीचंच केलं. पण आता त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर तो तर माझ्या खूप क्लोज होता. खूप म्हणजे तो सगळं मला सांगायचा. मी पण त्याला सगळं शेअर करायचो, सगळं करायचो. पण आत्ता पण असं कधी परिस्थिती आली की बाबा कोणाला तरी सांगायला पाहिजे, पण तेव्हा त्याची खूप आठवण येते. म्हणजे व्यक्ती निघून जातो पण त्याच्या आठवणी ह्या कायम स्वरूपी आपल्या हृदयामध्ये घर करून राहत असतात. म्हणजे लहानपणी आम्ही खूप एन्जॉय केलाय. म्हणजे आम्ही दोघंच एकत्र असायचो. म्हणजे मामाच्या गावाला गेलं तरी आम्ही दोघं एकत्र आणि इकडं सुट्टी म्हणजे मे महिन्याच्या सुट्टी लागली की दर सुट्टीला दादा आमच्या गावी यायचा. त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलाय. काय काय वेगवेगळे किस्से म्हणजे त्याचे जे किस्से आम्ही त्या दोघांनी सोबत केलेत ना ते आठवले की खूप म्हणजे हसू पण येतं आणि मनाला वाईट पण वाटतं की बाबा आपला म्हणजे लहानपणीचा पार्टनर आता आपल्यासोबत नाहीये. म्हणजे असा एक पण दिवस जात नाही की त्या दोघांची अशी आठवण येत नाही. म्हणजे प्रत्येक दिवसात काय ना काहीतरी विषय होता आणि त्या दोघांची आठवण येते. म्हणजे आमचे दोन आता पण रूमवर असायचा तेव्हा निखिल त्या पण रूमवर यायचो तेव्हा आम्ही इतका एन्जॉय केलाय म्हणजे सांगू शकत नाही. भाऊ गेला पण भाऊंनी खूप साऱ्या आठवणी मागे ठेवून गेला आणि त्या आठवण असं म्हणजे डोळ्यात पाणीच येतं. तर मित्रांनो, सुसाईड म्हणजे हा म्हणजे लास्टचा ऑप्शन नाही आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या कामामध्ये तुम्हाला जर अपयश आलं किंवा काही झालं तर हा डिसिजन कधीच घेऊ नका. म्हणजे लाईफमध्ये खूप सारे ऑप्शन्स असतात, फक्त त्यावर आपल्याला मात करायला आली पाहिजे. म्हणजे आणि जे काय वाटतंय ना ते कोणाला तरी अशी एखादी हुकमी व्यक्ती ठेवा की त्याला सगळं शेअर करा. म्हणजे मनात काय ठेवू नका. मनात ठेवल्यामुळं खूप सारा म्हणजे आपला लॉस होतो आणि मग आपलं असे डिसिजन घेण्यासाठी आपण भाग पडतो. त्यामुळे काही असेल, कोणतीही गोष्ट असेल ती जवळच्या व्यक्तीला शेअर करा. आणि असे डिसिजन घेताना फक्त स्वतःचा विचार करू नका. आपल्या मागं एवढा मोठा मित्रपरिवार असतो, आपली फॅमिली असते, त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा पण थोडा विचार करा. म्हणजे आपण निघून जातो पण मागच्यांना ते सफर करायला लागतं. त्यामुळे असला डिसिजन आयुष्यात कधीच घेऊ नका. तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे आत्ता तुम्ही बघताय की ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि सुसाईडचं पण प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे हा डिसिजन घेण्यास म्हणजे सोशल मीडिया सगळं म्हणजे ते सगळंच कारणीभूत आहे. जे तेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ते हानिकारक पण आहे. आणि असे अचानक खूप जण लाईफमधनं एक्झिट मारत आहेत. म्हणजे तुम्हाला आत्ता समजलंच असेल. म्हणजे आजूबाजूला आपल्या सराउंडिंगमध्ये अशा खूप गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, लाईफमध्ये एन्जॉय करा. जास्त कोणत्याही गोष्टींचं टेन्शन घेऊ नका. म्हणजे आत्ताची जी जनरेशन आहे ती खूप म्हणजे खूप टेन्शन घेते, ओव्हरथिंक करते आणि त्यातूनच असे रॉंग डिसिजन घेतात. त्यामुळं जगताना म्हणजे ही लाईफ पुन्हा येणे नाही असं म्हणूनच जगा. कधी लाईफमध्ये कोणतं टेन्शन आलं तर ते शेअर करा. त्यात खूप सारे ऑप्शन्स असतात, त्याला खूप सारे मार्ग असतात. त्यामुळं आणि माफ करायला शिका माणसांना. म्हणजे व्यक्ती आज आहे तर उद्या नाही आहे. त्यामुळं कसं आहे, माफ करायला शिका. कोणावर राग ठेवून बसू नका आणि एन्जॉय करा लाईफ. नुसतं कामच करू नका, एन्जॉय करा
आणि खुश राहा. धन्यवाद.